श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज माझ्याकडे सुंदर अशी साडी आली होती जी की पर्पल कलरची होती आणि या कलरमध्ये डिझाईन वगैरे खूपच जास्त सुंदर दिसत होती. तर चला मला याचं ना फॉल पिको आणि ब्लाऊजसुद्धा शिवायचं होतं. तर सगळ्यात अगोदर मी काय केलं, कटिंग करून घेतो ब्लाऊज त्यातला आणि काठासुद्धा कटिंग करून घेतले आणि माझी जी शिलाई मशीन होती त्याच्यावरच त्याचे काटे शिवायला घेतले. तर माझी जो पिकोची मशीन आहे ना कधी कधी चालत नाही म्हणून मी जास्त त्याला ट्रायसुद्धा करत नाही, कारण पाटा चेंज करा, परत ते लावा आणि खूप दिवस बंद असल्यामुळे ती चालेना सुद्धा झाली म्हणून मी याच्यावरच पिको फॉल करायला घेतलं. तसं बारीक अशी टीप मारून घ्यायची दोन्ही साईडला, एकदम थोडं स्लो मारायची म्हणजे कसं काटे एकदम बरोबर येतात, नाही तर काय होतं विचकून जातं ते. त्याच्यानंतर मी तो फॉल लावायला घेतला. फॉलला पण थोडे हळूच लावून घ्यायचं, कारण काठावर इकडे तिकडे शिलाई जाण्याची शक्यता जास्त असते, कारण दोन्ही पण काठ एकदम बारीक असतात आणि मशीन साडी ओढले जाते, कारण साडीचं वजन जास्त असतं म्हणून सरकत राहते. म्हणून काय करायचं, थोडा थोडा भाग घ्यायचा आणि हळूवारपणे असं फॉल लावून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इकडे ब्लाऊज देखील कटिंग करून घेतलं होतं. आता आजीचं ब्लाऊज थोडं वेगळ्या प्रकारे शिवायचं होतं. आता आमचे बाजूच्या आजी होत्या, त्यांची जी साडी होती त्यांच्या मुलीनं त्याला दिवाळीसाठी साडी पाठवली आहे आणि ब्लाऊज देखील शिवून घ्यायला सांगितलं. तर त्यांना कसं हुक वगैरे त्यांच्या हाताने लावता येत नाहीत, तर त्या म्हणल्या बघ कसं शिवता येईल तसं शिवतं. मी म्हणलं चला शिवून देते. तर तुम्ही बघू शकता ज्या पुढच्या साईडला इथं मी कोण काढला होता, कारण मला इथं नॉट टाकण्यासाठी पट्टी बनवायची होती, तर त्यासाठी मी इथं कोण काढला होता. दोन्ही साईडचे भाग शिवून झाल्यानंतर त्यांना अगोदर फिनिशिंगमध्ये जोडून घेतलं आणि त्याच्यानंतर बाहीची कटिंग करून घेतली, बाही देखील लावून घेतली. फिनिशिंगसाठी वरच्या साईडला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कसं धागे वगैरे निघायची शक्यता नाही राहत, आणि त्याच्यानंतर मधातल्या साईडला शिलाई मारून घ्यायची. आता इथे मी फिटिंगची देखील शिलाई मारून घेतली होती. त्यांचे जे पट्टी आहे खालच्या साईडला ती देखील परतून घेतली होती. त्याच्यामध्येच ब्लाऊजचा थोडासा कपडा काढून नॉट बनवली मोठी अशी आणि ती त्याच्यामध्ये घालून घेतली. परफेक्ट असं ब्लाऊज झालं होतं, फिटिंग करायची काही गरज राहिली नव्हती. नॉट वगैरे घालून घेतल्यानंतर मग कसं बांधायला येतं, मग होक वगैरे लावायची गरज लागणार नव्हती. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची मी नॉट याच्यामध्ये टाकली होती, म्हणजे पुढच्या साईडला एकदम मागं हात वगैरे करायची गरज लागणार नव्हती आणि मस्त असं साधं सिंपल त्यांचं ब्लाऊज आणि फॉल आज लावून झाला होता. सगळं कामावरल्यानंतर आज संडे असून देखील मी एक काम केलं होतं. चलो बाय.